मला असं वाटतं की चोराच्या उलट्या बोंबा आहेत. या अधिवेशनात 7 दिवसात मला वाटतं 20 दिवसापेक्षा तर जास्त काम झालं. अनेक विधेयक झाले आणि मला वाटतं की रेकॉर्ड ब्रेक विधेयक ही महसूल खात्याची झाली, ज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला म्हणजे गोरगरीब कष्टकरी असेल, कामगार असेल, स्वतःच्या घराचं स्वप्न पाहत असेल, स्वतःच्या जमिनीचं स्वप्न पाहत असेल, असे अनेक मोठे निर्णय आजच्या या अधिवेशनात झाले. देवाभाऊंच्या नेतृत्वातलं हे सरकार गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी सातत्याने काम करत होते. अनेक प्रश्न, अनेक उत्तरं, अनेक चर्चा, अनेक लक्षवेध्या, अनेक विधेयक, अनेक अशासकीय विधेयक या अधिवेशनात समोर आली. विरोधकांचा प्रश्न असा आहे की विरोधक हे लोणच्यासारखे चाटायला पण राहिलेले नाही. त्यामुळे सभागृहात विरोधक दिसतच नाही. आज तुम्ही जर पाहिलं तर सत्ताधारी आम्ही आहोत आणि विरोधकही आम्हीच आहोत. कारण यांना सभागृहात आल्यानंतर बोलायचं काय हा प्रश्न आहे. एखादी गोष्ट बोलायला उभे राहिले की त्यासमोर उत्तर तयार असतं, किंबहुना उत्तर झालेलं असतं, ते काम झालेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये विरोधकांकडे कुठला अजेंडा नाही. उद्धव ठाकरे येतात, 2 दिवसाचं फोटो सेशन करतात. मला एक सांगावं, उद्धव ठाकरेंना 2026 मध्ये 6 वर्ष पूर्ण होते. मार्च मध्ये, जून मध्ये जे काय होतील, एक तरी प्रश्न सन्माननीय उद्धव ठाकरेंनी सभागृहात मांडला असेल तर मी राजीनामा देतो. मग असा माणूस, एक शासनाची जागा जी शासनाचे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात दिली जाते, ते उद्धव ठाकरे सारखा नेतृत्व इथे येऊन गांडूळ, नाग, साप, काय माकड ह्याच्या पलीकडे काय बोलणार आहेत की नाही बोलणार आहेत, टोमण्याच्या पलीकडे काम करणार आहेत की नाही करणार. आता परिस्थिती अशी झाली आहे की बाप लेकाची परिस्थिती अशी आहे की राज्यातली सत्ता गेली. आता झालेल्या नगर परिषदामध्ये, नगरपालिकांमध्ये ते कुठे दिसले नाहीत. महानगरपालिका निघून जाईल. मग त्याच्यानंतर एक टोमणे सेना नावाची सेना ते काढतील आणि त्या माध्यमातून ते काम करतील. सर, देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड होणार आहे. मराठी माणूस हा पंतप्रधान होईल असं स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण आता काय म्हणाले त्याच्याकडे मला काय बोलायचं नाहीये. कारण कसं आहे की पृथ्वीराज बाबांना पण आता निवडणूक हरल्यापासून काही काही स्वप्न पडायला लागले. त्यामुळे त्यांचं स्वप्न त्यांना मुबारक आहे. देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी अतिशय उत्तम पद्धतीने काम करतायत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वास्थ्य से मजबूत है आणि अतिशय चांगले निर्णय राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेत आहेत. त्यामुळे 2029 पर्यंत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात हे सरकार चालेल आणि 29च्या पुढे देखील मोदीजींच्या नेतृत्वात हे सरकार. प्रकाश आंबेडकर कसं म्हणतात, एकनाथ शिंदे येते 2 महिन्यामध्ये पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतं. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना सुट्ट्यात घातलं आहे. तुम्ही कोणाबद्दल बोलता हो? ज्याच्याकडे साधे नगरसेवक नाही, त्याच्याकडे आमदार नाही, स्वतः निवडून येत नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण व्हावं याच्यावरती चर्चा करावी हास्यास्पद आहे. आणि तुम्ही देखील असे प्रश्न आम्हाला विचारताय, त्यामुळे आम्हाला देखील आता हसावंसं वाटतंय. देवाभाऊचं सरकार मजबूत आहे. देवाभाऊ एकनाथ शिंदेचं सरकार मजबूत आहे. एकनाथ शिंदे देवाभाऊंचं मनोमिलन चांगलं आहे. महायुती चांगली आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही महायुतीत लढणार आहोत आणि संपूर्ण राज्यामध्ये, मुंबईच नाही संपूर्ण राज्यामध्ये भगवा धारी हा महापौर नगराध्यक्ष बसलेले. सर, फडणवीस सरांसारखे कैलास पाटील यांनी काही आरोप केले. राज्य सरकारची योजना जनतेपर्यंत पोहोचतायत की नाही त्याचा आता ऑडिट होणार आहे. सरकारकडनं 95 कोटी रुपयांचा खर्च करून एका त्रयस्थ संस्थेला हे काम देण्याचं नाही. याचं कारण असं आहे की हे आपण देखील जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आम्ही योजना ज्या वेळेला जाहीर करतो त्या योजना काही लोकप्रतिनिधी खाली घेऊन जात नसतात. लोकप्रतिनिधी लोकांपर्यंत जाऊन सांगण्याचं काम करत असतात. प्रशासनाचे अधिकारी या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी प्रयत्न असतो. आपण डीबीटीच्या माध्यमातून बघितलं असेल तर आज राज्यातला, देशातला शेतकरी, महिला, बेरोजगार, विधवा स्त्रिया असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांना डीबीटीमुळे डायरेक्ट फायदा झाला. अशा प्रकारच्या योजना खालपर्यंत पोहोचतात की नाही पोहोचतात याचं ऑडिट झाल्यानंतर सत्य परिस्थिती, कुठलं डिपार्टमेंट काम करतं नाही करतं याची शहानिशा केली जाईल आणि त्या शहानिशाच्या माध्यमातून आपल्याला खरा न्याय मिळेल आणि ह्या न्यायातून पुन्हा जनतेची सेवा करायला आम्हाला संधी मिळेल असं मला वाटतं. सर, मुंबईमधला एक आरोप केलेला आहे. ते असं म्हणतात की 1800 कोटी रुपयांचा घोटाळा शालेय शिक्षण आहारामध्ये झालेला कोणी आहे. केला आरोप? कैलास पाटील विधानसभा. ते म्हणतात की हे पैसे सगळे जे घोटाळ्याचे आहेत किंवा घोटाळा करून निवडणुकीत वापरले. बघा, विधान भवनात येऊन विरोधकांच्या जागेवर बसून आरोप करणं फार सोपं असतं. कैलास पाटलांना मी विनंती करतो की अशा प्रकारचे आरोप जे त्यांनी केले त्याची कागदपत्र असतील तर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे द्यावी. मुख्यमंत्री त्याच्यावर 100% कारवाई करतील याची मला खात्री आहे.
आणि त्यांना न्याय देखील दिला जाईल याची मला खात्री आहे. सर, मुंबईमध्ये डान्स बारचा एक सगळ्यात मोठा विषय आहे. फडणवीसांसारखे सक्षम मंत्री असताना सुद्धा डान्स बार सुरू आहेत आणि भास्कर जाधव असं म्हणतात की फडणवीसांमध्ये नैतिकता उरलेली नाही. नाही, डान्स बार हा आम्ही कदापि खपवून घेतला जाणार नाही. सन्माननीय कैलासवासी आर पाटलांच्या काळात झालेला निर्णय आजही चालू आहे. अशा प्रकारची कारवाई, अशा प्रकारचे जर डान्स बार कोण करत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलंय, पोलीस आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत. त्या तिकडच्या सिनियर इन्स्पेक्टरवर तात्काळ कारवाई केली जाईल. तिकडच्या अधिकाऱ्यांवर, नाईट राऊंडच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल आणि हे खपवून घेतलं जाणार नाही हे मी आपल्याला सांगतो. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की देवाभाऊच्या राज्यामध्ये हे कदापि शक्य होणार. राष्ट्रवादी